श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. यंदा रक्षाबंधन नेमकं कधी? 27 की 28 ऑगस्टला. तसेच या दिवशी चंद्रग्रहणसुद्धा असणार आहे. त्यामुळे राखी बांधण्याचा शुभमुहूर्त काय असणार आहे, तसेच चंद्रग्रहण कधी लागणार आहे, कधी संपणार आहे, तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या लाडक्या भावाला राखी बांधण्याइतकेच त्याला ओवाळणे देखील महत्त्वाचे आहे. तर रक्षाबंधनाला भाऊ आपल्या घरी येणार आणि आपण त्याला ओवाळणार. तर जे आपण ओवाळतो त्याला औक्षण असे म्हटलं जातं. नेहमी आपल्याकडे काही ना काही कार्यक्रम असतोच, मग ते वाढदिवस असो किंवा भाऊबीज असो किंवा मग रक्षाबंधन असो. तर अशा वेळी आपण औक्षण करत असतो. पण ते औक्षण का केलं जातं, तर योग्य पद्धतीनं औक्षण कसं करायचं, औक्षण करताना त्या ताटामध्ये काय काय असायला हवं, त्याचा नक्की अर्थ काय आहे, त्या वस्तूंचा नक्की अर्थ काय आहे आणि औक्षण कसं करावं, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी आपल्या तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. रक्षाबंधन हा सगळ्यांच्याच आवडीचा सण आहे. बहीण भावाच्या प्रेमाचा हा दिवस आहे. हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:08 सुरू होईल आणि 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:48 समाप्त होईल. हिंदू धर्मात उदय तिथीला विशेष महत्त्व असल्याने उदय तिथीनुसार रक्षाबंधनाचा सण 28 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. ज्योतिषांनी आणि पंचांगकर्त्यांनी याच तारखेला रक्षाबंधन साजरे करणे योग्य आहे असे सांगितले आहे. 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाला राखी बांधण्याचा सर्वोत्तम शुभ मुहूर्त सकाळी 6:23 पासून ते सकाळी 9:48 असणार आहे. याशिवाय दुसरा मुहूर्त असा आहे, दुपारी 12:14 हा मुहूर्त सुरू होईल आणि दुपारी 1:05 असणार आहे. या अभिजित मुहूर्तावर सुद्धा बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधू शकतात. तसेच या दिवशी वर्षातील दुसरे चंद्रग्रहण देखील होणार आहे. हे चंद्रग्रहण सकाळी 8:04 पासून सुरू होणार आहे आणि सकाळी 11:22 असणार आहे. त्यामुळे ग्रहणाच्या काळात रक्षाबंधन कसे साजरे करावे असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. मात्र हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे त्याचे कोणतेही परिणाम, कोणतेही धार्मिक नियम किंवा वेद पाळण्याची गरज नाही. त्यामुळे कोणताही संकोचाशिवाय तुम्ही शुभ मुहूर्तावर राखी बांधू शकता. जरी तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये पूर्वीपासून ग्रहण हे पाळत असाल तर तुम्ही दुपारी 12:14 नंतरचा दुपारचा जो शुभ मुहूर्त आहे राखी बांधण्याचा, तर त्या मुहूर्तावर तुम्ही राखी बांधू शकता. म्हणजेच साधारणतः 12 ते 1 वाजेपर्यंत हा शुभ मुहूर्त, अभिजित मुहूर्त दिलेला आहे. त्या मुहूर्तावर सुद्धा तुम्ही राखी बांधू शकता. तसेच 28 ऑगस्ट रोजी शुक्रवारी राहुकाळ सुद्धा असणार आहे. म्हणजेच यंदा रक्षाबंधनावर चंद्रग्रहण तसेच राहुकाळाची सुद्धा सावली असणार आहे. म्हणजेच आपल्याला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा दुपारनंतरचा असणार आहे. म्हणजे तुम्ही दुपारी 12:30 नंतर राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनाचा सण हा साजरा करू शकता. तर राहुकाळाची वेळ अशी आहे, 28 ऑगस्ट रोजी शुक्रवारी सकाळी 10:46 राहुकाळ सुरू होईल. तो दुपारी 12:22 असणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार राहुकाळात कोणतेही शुभ कार्य किंवा राखी बांधण्याचे विधी हे केले जात नाहीत. त्यामुळे तुम्ही सकाळी 10:46 पासून ते 12:22 राहुकाळामध्ये चुकूनही राखी बांधू नका. तसेच यंदा श्रावण पौर्णिमा तिथीवर भद्राची सावली असणार आहे का? धार्मिक मान्यतेनुसार भद्राची छाया असेल तर त्या काळात रक्षाबंधन साजरे केले जात नाही. म्हणजेच भद्रा काळात बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधू नये असं म्हटलं जातं. कारण भद्रा काळ अशुभ मानला जातो आणि या काळात कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही. त्यामुळे दरवर्षी रक्षाबंधनाला भद्रा काळ हा आवर्जून पाळला जातो. तर भद्रा काळ हा अशुभ मानला जातो. त्यामुळे बहिणींनी आपल्या भावाच्या मनगटावर शुभ मुहूर्तावरच राखी बांधावी असं म्हटलं जातं. पण यावर्षी भद्रा काळ हा लवकरच संपतोय. त्यामुळे तुम्ही घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही. मी आत्ता जो शुभ मुहूर्त सांगितला त्या मुहूर्तावरच तुम्ही आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधायची आहे. तर रक्षाबंधन या सणाला बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या सुखसमृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करते. त्या बदल्यामध्ये भाऊ आपल्या बहिणीच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटातून तिचे रक्षण करण्याची शपथ घेतो आणि तिला एखादी सुंदर अशी छानशी भेटवस्तूही देतो. तर या दिवशी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे, संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडावे आणि अंघोळीनंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे.
जल अर्पण करताना आपल्या कुलदेवतांचे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्यानंतर रक्षाबंधनाचा म्हणजेच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त लक्षात घेऊन राखीचे ताट सजवावे. तर सर्वात प्रथम आपल्याला औक्षण करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूयात. तामण किंवा तबक लागतं. तर अशा प्रकारे इथे मी तामण घेतलेलं आहे. तुम्ही तबक, देवाचे ताट हेही घेऊ शकता किंवा मग चांदीचं, पितळेचं, तांब्याचं सुद्धा ताट तुम्ही घेतलं तरीही चालू शकतं. त्यानंतर इथे निरंजन घेतलेलं आहे. तेल, वात आणि तेल घालून निरंजन घ्यायचं आहे. आपण वात घेतो ती फुलवात घ्यायची नाही. देवाला जेव्हा आपण ओवाळतो तेव्हा तूप आणि फुलवात वापरली जाते आणि माणसाला जेव्हा आपण ओवाळतो तेव्हा तेलवात घेतली जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे निरंजनमध्ये कधीही एक वात लावायची नाही, नेहमी 2 वाती लावाव्यात. त्यानंतर सोन्याची अंगठी आणि सुपारी आपल्याला घ्यायची आहे. पण बघा, औक्षण करतेवेळी आपण आपल्या हाताच्या बोटामधील अंगठी काढून पटकन घेतो आणि त्याने औक्षण करतो. पण पूर्वीचे लोक म्हणायचे की औक्षण करण्यासाठी अंगावरचा दागिना काढू नये, त्यासाठी वेगळी अंगठी घ्यावी. तसेच औक्षण करण्याच्या अंगठीमध्ये खडासुद्धा असू नये असं म्हटलं जातं. त्यानंतर आपल्याला लागणार आहे हळदी आणि कुंकू. त्यानंतर आपल्याला अक्षता लागणार आहेत. तर अक्षतासुद्धा घ्यायच्या आहेत. अक्षता मात्र आपल्याला अखंड घ्यायच्या आहेत. तर त्याचबरोबर तुम्ही रक्षाबंधनासाठी ओवाळणार आहेत तर ताटामध्ये राखीसुद्धा असायलाच हवी. त्यानंतर औक्षण केल्यावरती तोंड गोड केलं जातं. तर त्यासाठी कोणत्याही प्रकारची मिठाई, गुलाबजामुन किंवा अगदीच काही नसेल तर तुम्ही साखरही घेऊ शकता. तर एवढे साहित्य आपल्या ओवाळणीच्या ताटामध्ये असायलाच हवं. या प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही तरी अर्थ दडलेला आहे. तर आपण बघा, सर्वजण अगदी रक्षाबंधन, भाऊबीज आलं की औक्षण करत असतो. पण ते नेमकं का केलं जातं, त्यामागे काय अर्थ आहे, औक्षण केल्यावरती काय होतं, याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसतं. आजकालच्या पिढीला तर याबद्दल काहीच माहिती नाही. खूप खोलवर माहिती नसली तरी चालेल, पण आपल्यासारख्या नवीन पिढीला किंवा सर्वसामान्य माणसाला याबद्दल थोडीफार तरी वरवरची माहिती असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी औक्षण करण्यासाठी मी निरंजन जे घेतलेलं आहे आणि निरंजनात 2 वाती घेतलेल्या आहेत. तर काही भागामध्ये औक्षण करण्यासाठी 2 निरंजन घेतले जातात, तर काही ठिकाणी 1 सुद्धा निरंजन घेतलं जातं. तर प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत ही वेगळी असू शकते. तर आपण औक्षण करताना निरंजन का घेतो, कारण ज्या व्यक्तीला ओवाळायचं आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यातला अंधार जाऊन त्या व्यक्तीचं आयुष्य हे दिव्याप्रमाणे उजळून निघावं म्हणून आपण निरंजन घेतो. तसेच दिवा हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. तर त्या व्यक्तीला लक्ष्मी प्राप्ती व्हावी म्हणून आपण निरंजन घेतो. त्यानंतर आपण सुपारी घेतली आहे. तर ज्याला ओवाळायचं आहे त्या व्यक्तीचे आयुष्य सुपारीसारखंच कणखर असावं म्हणून आपण सुपारीने ओवाळतो. त्यानंतर आपण अंगठी घेतली आहे. तसं तर सोन्याचा कुठलाही दागिना चालू शकतो, पण तो सोन्याचाच का घेतो, तर सोन्यासारखं आपल्या भावाचं आयुष्य निष्कलंक होवो आणि त्याच्या आयुष्याला सोन्यासारखी झळाळी येऊ म्हणून आपण सोनं घेत असतो. त्यानंतर आपण अक्षता घेतलेल्या आहेत. तर अक्षतासारखंच त्या व्यक्तीचं आयुष्यही अखंड असावं, कारण तांदूळ हे अखंड असतात. त्यामुळे आपण अक्षता घेताना सुद्धा अखंड तांदळाच्याच अक्षता घ्यायच्या आहेत. तसेच आपल्या तामणामध्ये हळद आणि कुंकू आहे. तर कुंकवाचा टिळा भावाच्या माथी लावणे म्हणजेच दीर्घायुष्यासोबतच प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते आणि हळद ही आरोग्यदायक असतेच. त्यासोबत हळद आणि कुंकू हे सौख्य समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे आपल्या या ताटामध्ये कुंकवासोबत हळद अवश्य ठेवावी. तसेच भावाचे तोंड गोड करण्यासाठी ताटात मिठाई असणं आवश्यक आहे. बहीण भावाच्या नात्यामध्ये कटुता निर्माण होऊ नये आणि त्यांच्या नात्याचा गोडवा असाच कायम टिकून राहावा यासाठी ताटामध्ये गोड काहीतरी असायलाच हवं. बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधताना 3 गाठी मारल्या पाहिजेत. याला धार्मिक महत्त्वही आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मनगटावर बांधलेल्या 3 गाठी देवाशी म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याशी संबंध आहे. प्रत्येक गाठ ही देवाला समर्पित असते. राखीची पहिली गाठ ही भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ ही भाऊ बहिणीच्या नात्यात गोडवा राहण्यासाठी असते. भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधली जाते. त्यामागे आध्यात्मिक आणि शास्त्रीय अशी दोन्ही कारणं आहेत. शरीराची उजवी बाजू पवित्र असते आणि सकारात्मक ऊर्जा राखण्यासाठी ती महत्त्वाची आहे. म्हणूनच धार्मिक कार्यातील सर्व कामे उजव्या हाताने केली जातात. शरीराच्या उजव्या बाजूला नियंत्रण देखील अधिक असते.
उजव्या हाताला वर्तमान जीवनातील कर्माचा हात देखील मानला जातो. म्हणून उजव्या हाताने केलेले दान आणि धर्म ईश्वर स्वीकारतो असे म्हणतात. मंदिरात पूजेच्या वेळी जो मौली धागा बांधला जातो तो देखील फक्त उजव्या हाताला बांधला जातो. शास्त्रानुसार राखी देखील फक्त उजव्या हाताच्या मनगटावर बांधली जाते. तसेच मनगटावर राखी बांधल्याने शरीरातील वात, पित्त आणि कफ हे दोष शांत होतात आणि मनगटाच्या नसावर राखीच्या धाग्यांचा दाब पडल्याने हे तिन्ही दोष नियंत्रित राहण्यास मदत होते असे म्हटले जाते. औक्षण कसं करावं हे आपण याच्यापुढे जाणून घेऊयात. तर तुम्ही ज्याचं औक्षण करणार आहात त्याचं तोंड नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावं. म्हणजे जो ओवाळतो त्याचं पण तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला होतं. तर सर्वात प्रथम पाट मांडावा आणि पाटाभोवती छानशी रांगोळी काढावी. पांढरी रांगोळी काढली असेल तर त्यावरती थोडंसं हळदी कुंकू व्हावं आणि ज्याला ओवाळायचं आहे त्याला त्या पाटावरती बसवावं आणि टोपी घालावी. टोपी घालण्याची परंपरा ही अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे, त्यामुळे टोपी अवश्य घालावी. नसेल तर मग त्यांच्याजवळ एखादा रुमाल असेल तर तोही डोक्यावरती टाकू शकता. त्यानंतर पुरुषांना गंध लावावा. गंध लावताना नेहमी मधल्या बोटाने लावावा. त्यानंतर अक्षदा घ्यायची आहे आणि ती कपाळावरील कुंकवाला लावून उरलेली अक्षदा आहे ती त्याच्या डोक्यावरती टाकायची आहे. त्यानंतर आपण आपल्या उजव्या हातामध्ये सुपारी आणि अंगठी हे दोन्ही एकत्र घ्यायचं आहे आणि प्रथम अंगठी आणि सुपारी ओवाळताना प्रथम ती कपाळाला लावायची आहे आणि मग प्रथम ताटाला लावायची. त्यानंतर आपल्या डाव्या हाताकडून त्याच्या तोंडावरून फिरवून आपल्या तामणाला लावायचे. पुन्हा एकदा डाव्या हाताकडून तोंडावरून फिरवून आपल्या तामणाला परत लावायचे आहे. असे एकूण 3 वेळा करायचं आणि नंतर मग ती सुपारी आणि अंगठी तामणामध्ये ठेवायची आणि मग त्यानंतर आपण भावाला राखी बांधू शकता. राखी बांधताना भावाच्या उजव्या हातावरती राखी बांधावी आणि त्यानंतर तुम्ही भरवण्यासाठी काही गोड घेतलं असेल तर ते भावाला भरवायचं आहे किंवा तुमच्याकडे काही नसेल तर मग तुम्ही अगदी खडी साखर किंवा साखरही घेऊ शकता. पण औक्षण करतेवेळी तोंडही गोड केलं जातं, त्यामुळे साखर ही अवश्य घ्यावी आणि मग त्यानंतर ओवाळायचं आहे. ओवाळताना नेहमी दोन्ही हात तामणाला लावावे आणि मग दोन्ही हाताने ओवाळावे. एका हाताने कधीही ओवाळू नये. तर ओवाळताना निरांजनाचा प्रकाश त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती म्हणजेच भावाच्या चेहऱ्यावर पडणं आवश्यक असतं. ओवाळताना 3 वेळा ओवाळावे. ओवाळताना म्हणावे, औक्षवंत हो, यशवंत हो, कीर्तिवंत हो. म्हणजेच 3 वेळा ओवाळताना हा एक शब्द बोलावा आणि ओवाळून झाल्यावरती भाऊराया आपल्या बहिणीला काहीतरी छोटी मोठी ओवाळणी आपल्या ताटामध्ये देत असतो. ते दिल्यामुळे त्या व्यक्तीला एक प्रकारचे चैतन्य मिळते. आपण जे औक्षण करतो, औक्षवंत हो असं म्हटल्यामुळे त्याचं आयुष्य खूप चांगलं व्हावं, त्याची चांगली प्रगती व्हावी, त्याला भरभरून आयुष्य मिळावं, हा सगळा त्यामागचा एक अर्थ आहे. त्यामुळेच आपण औक्षण करत असतो. तर अशा प्रकारे रक्षाबंधनाची छोटीशी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर यंदाच्या रक्षाबंधनाला सुद्धा तुम्ही तुमच्या भावाला असंच औक्षण करा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका. अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.